गुड मॉर्निंग. मी धीरज इंगळे. सकाळचे वाजले 6. आज आपल्याला थोडं 10-15 मिनिटं उशीर झाला आहे. आपण चाललो गॅस फिल करायला. आणि काल आपण सुट्टी घेतली होती, बाळा थोडा आजारी होता आमच्या, तर त्याच्यामुळं काल ऑफच घेतला. आणि आज आता बघूया, आज आपल्याला आता 2 दिवसाचं कव्हर करायचे, तर बघूया आपल्याला आज किती स्ट्रेच करता येते. आज ॲक्च्युअलमध्ये स्ट्रेच करायचं आपल्याला. आपण 2000चं टार्गेट ठेवतो, पण बघूया मार्केट काय करते आपल्यासोबत. ठीक आहे, करतो अपडेट. आपल्याला फर्स्ट राईड उबेरकडनं भेटली होती कासरवाडीपासनं थेरगावची. ती राईड आपण कंप्लीट केली आणि तिथनं लगेचच आपल्याला बानेरची राईड पडली, ती पण आपण कंप्लीट केली. आता आपल्याला आणखीन एक पडली PCMCची. तर आपण चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. ही राईड आपल्याला ओलाकडनं, म्हणजे 2 उबेरकडनं. पहिल्याचे 151, 168 आपल्याला भेटले, दुसऱ्याचे 225, 170 वगैरे काहीतरी आपल्याला भेटतील. आणि आता ही तिसरी राईड 225 रुपये याचे शो केलेत आपल्याला आपण. आणि बघूया आता आपल्याला किती भेटतील. आधी मध्ये राईड 10 पेडोच्या पण पडल्या होत्या, पण ऑलरेडी एक्सेप्ट केली होती, सो कॅन्सल नाही केली. तर चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आपण आहे बानेरला. इकडनं तर राईड भेटतात बानेर वगैरे या साईडनं. निगडीला पण का गेलो, निगडीवरनं पण राईड लगेच भेटून जातात. कारण मागं पण 1-2 वेळा गेलो होतो, सो भेटली राईड आपल्याला. आलोय आणि थोडासा उशीर झाला. CNG फिल करायला पण गर्दी होती तिथं. माझं जवळ 20-25 मिनिटं गेलेत. तर 6:30ला काहीतरी आपण लॉग इन केले. तर आता वाजले 7:12 गाडी चालली. 25 किलोमीटर 300-350 आपलं काहीतरी अर्निंग झाले. आणि आता ही एक राईड बघू, ही याला किती वेळ लागतोय. राईड पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट. राईड पूर्ण झाली आपली. कस्टमरला सोडलंय आपण. 293 रुपये त्यांचं बेस झालं. तर आपल्याला 216 दिलेत ओलानी 12 किलोमीटरचे. तर ठीक आहे. टाईम झाले 7:40. गाडी चालली 42 किलोमीटर आणि 500-550 आपला अर्निंग झाला असं. तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय. आता इथनं ओला तर चालू आहे, उबेर आणि रॅपिडो चालू करतो आणि बघतो कुठं जातोय ते, करतो अपडेट. उबेरकडनं एक राईड भेटली आपल्याला रावेच्या इथनं. तर चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर पोहोचतो. ही राईड शिवनेची आहे, शिवने. तर 1 मिनिट मला इथनं लोकेशन बघू द्या. कस्टमरला सोडलंय आपण इथं एक्झाम NDAची शिवनेला. सो 2 जण होते. आपण त्यांना रावेतपासून घेतलंय आणि इथं सोडलंय. 530 रुपये त्यांचं बिल झालं. आपल्याला किती भेटले काय माहिती, पाहिलं नाही मी. तर इथनं आधी बाहेर पडतो U-टर्न घेऊन आणि नंतर बघतो कुठं जायचं ते. कारण इथं फुल गर्दी आहे, जाम आहे. NDA एक्झाम असल्यामुळं बाहेरनं सगळे आलेले आहेत. ठीक आहे, करतो अपडेट. गर्दी बघा इथनं किती आहे, फुल सगळे जाम झालेले आहे रोड. बहुतेक एंट्रन्स एक्झाम असणार आहे कसली, NDAची, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर बघूया इथनं आपण कुठं बाहेर पडतोय ते. कस्टमरला सोडलं आपण लक्ष्मी रोडला आणि ती राईड कंप्लीट व्हायच्या आधीच आपल्याला एक राईड भेटली पिंपळे गुरवची. सो एक्सेप्ट केली आणि इथं ड्रॉप केले. कस्टमरचं बिल झालं 304. आणि उबेरकडनं आणखीन एक राईड पडली आपल्याला पिंपळे गुरव. तर 1.5 किलोमीटरचं काहीतरी पिकअप आहे, 1.2चंच. आज चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि पिकअप केल्यानंतर पिंपळे गुरवला जायला किती वेळ लागतो काय माहिती. युनिव्हर्सिटी रोडने गेलो तर तिथं 1 तास पकडूनच चालायचं. तर बघूया आता कुठनं जातोय, करतो अपडेट. आपण आलोय पिंपळे गुरवला आणि इथनं भरपूर राईड पडत होते आपल्याला. एक आपण एअरपोर्ट साईडला राईड घेतली आहे, फ्रेश पण व्हायचे, पण टाइमच भेटत नाही. ठीक आहे, एअरपोर्ट साईडला घेतला का तिथं आहे सोय सगळी. तर कस्टमरच्या लोकेशनला चाललोय आपण. आत्ताचं कस्टमरचं बिल झालं तर 222 रुपये. आपल्याला किती भेटले काय माहिती. आणि आता चाललोय. आता काहीतरी 1.1चं सर्ज दाखवलाय, 240 का 230 काहीतरी एअरपोर्टचं. तर ठीक आहे, चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशन. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. वेळ झाला आहे 10:21. गाडी चालली 109. बहुतेक माझ्या हिशोबाने 1300-1400 वगैरे काहीतरी अर्निंग झाला असावं. तर ठीक आहे, फ्लो तर आहे. उबेरच चालू आहे बॅक टू बॅक. उबेरमध्येच राईड भेटते. एक ओलाची झालेली आहे आणि 4 राईड काहीतरी ओला उबेरचे झालेले आहेत आणि ही 5वी राईड आहे उबेरची. तर ठीक आहे, उबेर देते राईड. बघूया आज कुठपर्यंत आपल्याला टार्गेट पूर्ण करता येते. पिंपळे सौदागरपासून आपल्याला एअरपोर्टची राईड पडली होती. आपण कस्टमरला केलं ड्रॉप. 1.1चं सर्ज होता. कस्टमरचं बिल झालं 351 आणि आपल्याला दिलेत 270 रुपये. आणि आपण आता इथनं बाहेर पडतो. पहिले फ्रेश व्हायचं, नाश्ता करतो काहीतरी.
आणि मग बघूया इथनं कुठं निघतोय. ठीक आहे. निघलो एअरपोर्टच्या बाहेर चाललोय. तर फक्त खबरच्या गाड्यांसाठी इथं आणि प्रायव्हेट गाड्यांसाठी थोडंसं पुढच्या साईडला आहे. आणि हे त्यांचं गेट इथनं बाहेर पडायचं राईट साईडला एरो मॉल आहे. इथनं जे पण ज्यांना पण पिकअप करायचे ते एरो मॉलने इथं यायचं. ही वरची बिल्डिंग एरो मॉल 4 मजल्याची बिल्डिंग आहे. 4 फ्लोअरला म्हणजे सेकंड फ्लोअरला पिकअप पॉईंट आहे ओला उबेरचा आणि 2 मजले ते गोल गोल फिरवतो. वॉशरूम वगैरे आहे वरती वेटिंगसाठी. आणि जर एमटी बाहेर पडलो आपण इथनं, जर कस्टमरने राईड कॅन्सल केली आणि आपण राईड न घेता जर बाहेर पडलो तर 130 रुपये चार्ज पडतो आपल्याला. आणि डायरेक्ट आणि कस्टमर तिथं परत पाठवतात ते वरती जायचं आणि तिथनं राईड परत पडती. राईड घेऊन आपण बाहेर पडायचं. ठीक आहे. आता इथनं आपण विशालवाडीच्या साईडला जाऊया. आणि अर्धी टाकीपेक्षा जास्त CNG आहे. टाइम झालाय 11:15 मिनिटं आणि गाडी चालली 130 किलोमीटर. तर अर्निंग पण बघितलं नाही मी किती झाले, तर बघतो आणि करतो अपडेट. तर आता आपण उबेरचा ॲप बघितला तर टोटल आपण आज सकाळपासून 6 राईड उबेरच्या केल्यात. 1 राईड ओलाची केली. 1412 रुपये उबेर आणि उबेर आणि ओलाचं 219 रुपये. तर टोटल 1640 वगैरे काहीतरी 1635-40 काहीतरी आपण 1600च पकडा. 1600 अर्निंग झाले. टाइम झालाय 11:26 आणि गाडी चालली 132 किलोमीटर आणि अर्धी टाकी CNG आहे. तर बघूया आणखीन एवढं काम झालं तर भारी होईल, पण एवढं तर नाही होणार. ठीक आहे. आता इथनं राईड नाही पडत तर इथं थोडं पुढं जाऊन नाश्ता करतो विश्रांतवाडीमध्ये, इडली वगैरे खातो आणि इथनं परत आपण एअरपोर्ट साईडला निघू. ते लोगाव साईडला राईड पडतात. इकडं तर राईड नाही पडत म्हणजे आता नाही पडत आहे. दुपारच्या नंतर थोडंसं असतात. आत्ता नाही दिसत आहे, नाही तर कंटिन्यू राईड असतात. ठीक आहे. बघतो कुठं जातोय, करतो अपडेट. रॅपिडोकडनं आपल्याला एअरपोर्ट रोडपासून राईड पडली होती खाडेवाडीची. 283 दाखवलं होतं, पण कस्टमर थोडंसं आधी उतरल्यामुळे 271 रुपये भेटले आपल्याला. तर राईड केली मी कंप्लीट आणि आता आपला अर्निंग झाले 271 म्हणल्यावर 1900च्या आसपास. 1630 आपलं झालं आणि हे 270 म्हणल्यावर 1900 आपलं अर्निंग झालेलं आहे. टाइम झाला 12:42. गाडी चालली 152 किलोमीटर. तर इथनं आता आपण नाश्ता वगैरे पण केलाय, फ्रेश पण झालोय. तर आपण आता ओला उबेरचं चालू करू आणि इथनं राईड कुठं पडते आपण बघूया. आणि आता करतोय काम कसं काय, कारण टाइम ठीक आहे. अर्निंग आपलं रोजचं टार्गेट तर झाले आहे 1800-2000च्या आसपास. तर तरी पण मी राईड करणार आहे. आता इथनं बघूया कुठं जातोय आपण, करतो. उबेरकडनं आपल्याला एक राईड भेटली आता खाराडीची. 320 फेअर दाखवलाय. तर वरचे 20 जरी गेले तरी पकडून चला 300, 280, 300 जर भेटतील म्हणजे आपलं 2200 वगैरे काम होईल. आणि तिकडनं एक रिटर्नची घेतली का 2500 आपलं काम होईल. माझ्या हिशोबाने 3-1 वाजतील आपल्याला यायला. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला ठरवलंयच आपण आज काम करायचं, तर मागं नाही हटायचं. बघूया आज आपण काम किती करतोय. आलोय आपण खराडेला रावेतवरनं, वाकडवरनं. तर आपल्याला भेटले 305. कस्टमरचं बिल काहीतरी 320 दाखवलं होतं मला, आपल्याला 305 भेटलेत. टोटल आपलं 1710 रुपये उबेरचं झाले आणि 219 रुपये ओलाचं आणि 271 रॅपिडोचं. तर टोटल काय माहिती किती झाले, 2200-2300 झाला असेल. तर आता इथनं बघूया गो टू टाकू. घरच्या साईडला 4 गाड्या CNG आहे. CNG चांगला बसलाय गाडीमध्ये. 179 गाडी चालली आहे. 1:48 टाइम झालाय. आणि आता इथनं गो टू टाकू आणि घरच्या साईडला राईड बघू किती वेळामध्ये आपण घरी पोहोचतोय, करतो अपडेट.